नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, म्हाका आता जस्ट एका कस्टमरचा कॉल येलो. अननोन पर्सन, मी त्याला ओळखत नाही. तर मित्रांनो, त्याचं पेट्रोल कॉक काहीतरी तुटलं हा गाडीचं. तर गोष्ट एकदम छोटीशी आहे, पण विषय असो हा की ते काय इमर्जन्सी आहे आत्ता. आणि आत्ता माझ्याकडे पण मित्रांनो काम भरपूर होता, तरी पण मी त्याला म्हटलं की मी ॲडजस्ट करून येतं आहे म्हणून. तर आता मी मित्रांनो चाललो आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. कारण मित्रांनो कधी कधी सिरियसली कोणाक तरी नीड असता. जशी आपली काही गरजा असतात, तशी प्रत्येकाचे काहीतरी गरजा असतात. काहीतरी काम तटलेलं असतं ते का त्यांनी त्याच्या ॲक्च्युली गावात पण म्हणजे त्याच्या वाडीत पण मित्रांनो मेस्त्री हत मेकॅनिक हत. पण त्याचा असं मागा फोनवर म्हणणं होता, त्याने मला डायरेक्ट जस्ट कॉल केला. आता मी माझ्या घरी येईल आहे, कारण माझ्या घरापासून एक 8 किलोमीटरवरती तो गाव हा मुटाट म्हणून, तिकडे मी आता चाललो आहे मित्रांनो. तर मी आता माझ्या गॅरेज बंद करून येईल आहे, कारण मित्रांनो त्याचं पण काम होता आणि माझ्या घराकडे पण 1-2 गाडी आहेत. तर म्हटलं सगळाच एका दिवसात आता कवर करेन, तर तिकडचं काम निपटवून मी आता इकडे येईल आहे. तर बघूया त्याचं काय प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम छोटंसंच हा त्याचं, पण ते का मित्रांनो त्यांनी त्याच्या गावातल्या वाडीतल्या मेस्त्रीक गाडी दाखवला नव्हती. तर त्या मेस्त्रीचं असं म्हणणं होता की मी तुका उद्या करून देते, परवा करून देते. कारण बघू शकतास तुम्ही, गणेश चतुर्थीची सगळीकडे गडबड असता. तर मित्रांनो माझ्याकडे पण तशीच गडबड होती सेम कामाची, त्याच्यामुळे माका पण पॉसिबल होणारा नव्हता. तरी पण म्हटलं तुझ्यासाठी म्हणून मी ॲडजस्ट करीन, कारण त्याची वेळ अडलेली होती. एखाद्याचे अडलेल्या वेळेत ते का आपण अडवून दाखवणं ह्या चांगला नाही मित्रांनो. मी त्याला सांगितलं कसं आपण मॅनेज करीन, 1 दिवस डिले होईल माझ्याकडनं, पण कसा तरी मी मॅनेज करीन. तर मित्रांनो काल रात्री मी त्याचं कॉक जो होतो तो माका ॲक्च्युली माहीत नव्हता, कारण त्यांनी प्रॉब्लेम सांगितला की गाडी चालूच होत नाही. चालू होत नाही आणि कॉकचा तो काय संबंध येत नाही तसं पटकन, जो पण कॉक तुटत नाही तोपर्यंत. तर मग मित्रांनो मी म्हटलं ठीक आहे मी येते. तर मी रातोरात जाऊन ती गाडी बघितली. रात्री माका 11:30 काहीतरी वाजले. माका व्हिडिओ शूट करू काय भेटलो नाही. तर मी त्याचं चेक केलं आहे. तर त्यांनी सांगितलं मेस्त्री नव्हता की तुझी ॲक्सिलेटरची केबल खराब आहे, त्याच्यामुळे गाडी चालू होत नाही. ॲक्च्युली मेस्त्रीक वेळ नव्हतो म्हणून मेस्त्रीने त्याला अडवण्यासाठी ही गोष्ट सांगितली की तू केबल घेऊन ये, कारण ते का माहिती केबल घातल्याशिवाय काय गाडी चालू होणार नाही, या कस्टमरच्या मनात गेला. मी रातोरात गाडी जाऊन चेक केलं आहे, गाडी करंट नव्हतो. गाडी होती होंडाची ट्विस्टर, गाडी करंट नव्हतो. आता पण मी चाललो आहे त्याच गाडीजवळ, कारण त्याचा मी टेम्पररी काम करून दिला होता. तर करंट नव्हतो गाडीत. तर CDIमध्ये जी सॉकेटा लागतात ती सॉकेट आम्ही काढलं आहे. त्याच्यावर नॉर्मली ती CDI जरा ठोकलं आहे आणि त्या सॉकेटावरती पेट्रोल यूज करून गाडीत करंट दिलं. म्हणजे प्रॉब्लेम तिकडनं होतो आणि गाडी पहिल्या किकमध्ये स्टार्ट झाली. पण इश्यू असं झालो की गाडीनंतर बुरबुरूक लागली, कारण पेट्रोलच्या कॉक जो होतो तो चोंदलेलो होतो. मी त्याला अंदाज दिले की तुझ्या पेट्रोल कॉकचा प्रॉब्लेम आहे. तर त्यानं मला सांगितलं की बाबा तू कॉक घेऊन ये. पण म्हटलं कॉक आणणं आत्ता आता एवढ्या रात्री तर पॉसिबल नाही. एवढ्या रात्री आता खैसून कॉक अवेलेबल करणार. आणि गॅरेजला रिटर्न जायचा म्हटलं तर माका जवळपास ते 15 आणि 10 म्हणजे एवढं प्रवास माका 25 किलोमीटर प्रवास करून रिटर्न जावतात. म्हटलं आत्ता काय जमणार नाही. तरी पण मी अर्जन्सी म्हणून काय केलं मित्रांनो, तिकडे एक्झॅक्ट अजून एक कस्टमर माझं भेटलो, त्याचं पण कॉक बदलूच होतं. तर त्याच्याकडनं मी कॉक घेतले आणि ह्याच्या गाडीत टाकलं आहे. आणि त्याची वेळ जी होती ती मित्रांनो मी त्याला मारून दिली. आता मी नवीन कॉक घेऊन आता चालले आहे. आता जाऊया फटाफट. आणि म्हटलं तुमका पण दाखवीन कॉक ऑन द स्पॉट 5 मिनटात कसं रिप्लेस करायचो, एकदम सोप्या पद्धतीने आता तुमका दाखवतो आहे. आता मी कॉक नवीन घेतलं आहे मित्रांनो. आता बसते माझ्या स्कूटीवर आणि फटाफट तुमका घेऊन चलते गाडीजवळ. तर मित्रांनो ही ती गाडी असा मी पोचलेलो असं आहे गाडीजवळ. ह्यो तो पेट्रोल कॉक घेऊन मी इलय. गाडी काका काढतात आपली बाहेर. त्या काकांची गाडी होती ती मित्रांनो, यांचं पोरगो चालवता ती. तर ह्यो पेट्रोल कॉक आपण त्यांना चेंज करून देऊया. तर गाडी सगळ्यात आधी मित्रांनो अशी झोपवायची पूर्णतः, म्हणजे पेट्रोल त्या साईडला जायत. आणि ह्यो त्याचं टेम्पररी टाकलेलो कॉक मी आता काढून घेतो आहे बाहेर. आणि काढल्यावरती तुम्ही बघू शकतास आता ह्यो जुनो कॉक आणि ह्यो नवीन कॉक मी फोडतो आहे आणि पटापट ह्याला लावून टाकते. जास्त काय करूचं नाही त्याच्यात, नुसतं फक्त कॉक चेंज करूचा हा. तर कॉक ह्यो मी बाहेर काढले आहे बघू शकतास तुम्ही. आणि कॉक मी त्यांना आता लावून दिले. आता काका गाडीवर बसतले आणि गाडी त्यांची स्टार्ट होणार 100% मित्रांनो.
न्यूट्रल करा, न्यूट्रल करा. तर मित्रांनो फायनली त्या ट्विस्टरचं काम झालेलं आहे. आई शपथ एवढी गोड माणसं होती ना ती, म्हणजे ॲक्च्युली ते मुंबईला राहतात, इकडे कधीतरी येतात. तर त्यांच्या ह्या अडलेल्या प्रॉब्लेमला मी त्यांना सोडवलं आहे. मला जमात तेवढं मी प्रयत्न केला आहे. आणि तो जो पोरगो होतो ज्याची गाडी होती तो ॲक्च्युली इकडे नसतात, मुंबई असतात. त्याचे फक्त फादर इकडे असतात, बाकी सगळी ती फॅमिली मुंबई असतात. असं काहीतरी विषय आहे त्यांचं. तर मित्रांनो की त्यांनी मग आपल्या घरात नेलान त्याचं काम झाल्यावर. आता गाडी चालू झाल्यानंतर चहा वगैरे सगळा काय केला नाही. तर मित्रांनो एवढी माणसा गोड होती ना, आई शपथ मला लय बरा वाटला. आणि जाता जाता मित्रांनो मी तुमचा एक सीन दाखवतो आहे मुठाटचो. तो बघू शकतास. आता पाऊस कमी झालेलो आहे त्याच्यामुळे, नाही तर धबधबो मित्रांनो लय सुंदर दिसता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओंका लाईक शेअर आणि सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही कधी माझ्या व्ह्यूवर्सपैकी, माझ्या सबस्क्रायबर्सपैकी किंवा माझ्या फॉलोवर्सपैकी जर कोण काही अडकलेलो असतात, बाईक काही बंद पडली असतात किंवा काही इश्यू झाला असतात, तुम्ही रात्री 11-12 वाजता फोन करा. मी तुमच्यासाठी हाजीर आहे. फक्त मित्रांनो अट एकच असता माझी की तुमचं जर प्रॉब्लेम तुमका थोडंफार नॉर्मली सॉल्व करून गॅरेजपर्यंत येता येत असतात किंवा छोटंसं प्रॉब्लेम असा, तर तुम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढा मित्रांनो माझ्या गॅरेजपर्यंत पोचा. कारण तिकडे जा काम माका पॉसिबल होता. आता मित्रांनो असा माका फिरून करता येत नाही. पण मित्रांनो आता ह्यो विषय असो, काही विषय असे असतात की तिकडे जाग्यावरच जाऊचा लागता, म्हणजे ऑन दी स्पॉट जाऊनच काम करूचा लागता. असा गॅरेज का आणणं शक्य होत नाही. आणि कधी कधी मित्रांनो कस्टमरची एवढी डेंजर कंडिशन होता की गाडी ही गॅरेजकाच नेऊची लागता, पण त्याच्याकडे देण्यासाठी टेम्पोचा भाडा नसता, म्हणजे एक्स्ट्रा त्याचे पैसे जाणारे असतात मित्रांनो. तर ते पैसे पण आम्ही वाचवतो. कधी कधी आम्ही स्वतःच येऊन टोचन करून घेऊन जातो, पाय लावून किंवा बांधून, म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट करून त्याचं कमीत कमी जेवढं खर्च होईल आणि व्यवस्थितरित्या काम होईल ह्या सगळं आम्ही बघतो. पण मित्रांनो कसं असतं, त्याच्यामुळे सगळ्यांनीच समजून घेणं गरजेचं असतं. मेस्ट्री म्हणजे काय देऊ नसता. त्याच्यामुळे असेच सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.